शिवतनय वरिष्ठं सर्वकल्याणमूर्तिं परशुकमलहस्ते शोभितं मोदकेन अरुणकुसुममालं व्यालबद्धोदरै च मम हृदयनिवासं श्रीगणेशं नमामि। माते तुझ्या चरणी आश्रय देसी आम्हा तेणेची नित्यमनी तुष्टी घडे प्रकामा। लागो तुझ्या भजनी हे मनसाच नित्य याहून अन्य जगदंब नकांची पित्त। सर्वस्व तूच मुचे जगदंब माते आम्ही तुझे प्रिय शिशूच दुजेन नाते। वाटो कसाही गुणहीन सदा जनामी तू माय एक करिसी मम चोदनामी। तू माय एक करिसी मम चोदनामी। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री मातृपितृभ्यां नमः। श्री कुलदेवताभ्यो नमः। श्री गुरुदेवताभ्यो नमो नमः। ओम श्री ललिता देव्यै नमः। अथ श्री ललिता सहस्रनामस्तोत्रम्। आतापर्यंत आपण ललिता सहस्रनाम स्तोत्रातले 105 श्लोक आणि 513 नावं, तिची जी सहस्र नाव आहेत 1000 त्यातली 513 नावं आपण आतापर्यंत बघितलेली आहेत। आता आपण पुढच्या श्लोकाला म्हणजे श्लोक नंबर 106 इकडे जाणार आहोत आणि 106 नंबरचा श्लोक जो आहे तो मी आधी वाचून दाखवते। तो श्लोक असा आहे। मूलधारांबुजारूढा पंचवक्त्रास्ति संस्थिता अंकुशादिप्रहरणा वरदादिनिषेविता। त्याच्यामध्ये एकूण साधारणपणे 5-7 नावं ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत या श्लोकामध्ये। तर पहिलं जे नाव आहे ते 514 नंबरचं नाम आहे तर मूलाधारांबुजारूढा। आतापर्यंत आपण जे कुंडलिनी जागृतीची जे आज्ञा चक्र जे आहेत सगळी ती चक्र एक एक चक्र ओलांडत आपण आलेलो आहोत। मागच्या खेपेला आपण स्वादिष्ठांबुज चक्राचा अभ्यास केलेला आहे आणि त्या योगानं गर्भामध्ये म्हणजे आईच्या गर्भामध्ये वाढणारा जो गर्भ आहे तोही कसा वाढतोय त्याचाही अभ्यास आपण त्याच अनुषंगानं केलेला होता। आता ह्यामध्ये मूलाधारांबुजारूढा म्हणजे येथे ती म्हणजे ती योगिनी, कारण आता इथं आपल्याला प्रत्यक्ष ललितांबिकेचं कार्य न दिसता तिच्या ज्या योगिनी आहेत त्यांचं कार्य आपण आता बघतो। तर ती येथे मूलाधार चक्रामध्ये राहते आणि तेव्हा तिला 5 मुखे असतात आणि येथे ती 4 पाकळ्यांच्या कमळामध्ये राहणारी आहे आणि तिचा लाल रंग असलेला दिसतोय। या चक्राचं जे स्थान आहे ते आपल्या शरीरामध्ये गुप्तांग किंवा गुदद्वाराच्या मध्यभागी असलेलं आपल्याला दिसून येतं। आता येथून पुढं 514 ते 520 या 7 नामांमध्ये योगिनीची, आता ती जी योगिनी आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक आज्ञा चक्रामध्ये प्रत्येक कुंडलिनी चक्रामध्ये
तिचं एक एक नाव आपण बघितलेलं होतं, डाकिनी, साकिनी, काशिनी, साकिनी. तर आता इथं तिचं नाव साकिनी असं आहे. मागच्या याच्यामध्ये काकिनी असं होतं, आधी डाकिनी होतं, याकिनी. म्हणजे अशा तऱ्हेनं तिची प्रत्येक चक्रामधली एक एक वेगळी नावं त्या योगिनींनी धारण केलेली आहे. तसं इथं या 514 ते 520 या 7 नामांमध्ये साकिनी नावानं तिचं वर्णन आलेलं आहे. ती 5 मुखी आहे म्हणून तिचं इथं 5वं चक्र, ती 5 चक्रामध्ये म्हणजे 5व्या चक्रामध्ये ती आहे असं थोडस इथं आपल्याला दिसून येते. इथं 4 पाकळ्यांच्या कमळाच्या प्रत्येक पाकळीवरती आपण मागच्याही याच्यामध्ये बघितलं होतं की त्या पाकळ्यांच्या टोकांवरती एक 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 असं व्यंजन किंवा मुळाक्षर अशी कोरलेली आपल्या म्हणजे वर्णमालेमधल्या अक्षरांचं तिथं स्थान आहे असं दिसलेलं आहे. त्यामुळे इथं सुद्धा या पाकळ्यांच्या प्रत्येक टोकावरती पाकळीवरती एक एक करून 6 व्यंजन कोरले गेले आहेत. या चक्राच्या आतमध्ये क्लीम हे बीजही आहे आणि ते क्लीम बीज म्हणजे काम बीज आहे असं म्हटलं जातं. आपलं आता इथं जे मी मगाशी सांगितलं की या चक्राचं स्थान गुप्तांग किंवा गुदद्वाराच्या मध्यभागी असं आहे. मग त्याच ठिकाणी आपण हे काम बीज म्हणजे कामवासना पूर्ण झाल्यानंतर जो गर्भ प्रेरित होतो किंवा जो गर्भ वाढीस लागतो तो आपल्याला ह्या आपल्या गुप्तांगामध्ये गुप्तांगाच्या वरच्या बाजूलाच वाढीस लागलेला दिसत असतो. आणि इथं हे क्लीम हे बीज म्हणजे काम बीज असं त्याला म्हटलेलं आहे. भूगर्भामध्ये मात्र या बीजाला लम असं नाव आहे. हे सर्वात कमी चक्र आहे, याला आधार चक्र असंही म्हटलेलं आहे. येथे शिशूची वाढ आता 5व्या महिन्याची चाललेली असते. येथे लिंग, गर्भात निर्मिती आणि ऊर्जा रूपात कुंडलिनी आपल्या गर्भाभोवती गुंडाळली जे जाऊ लागते आणि सर्वात महत्वाची चक्र आहे. येथे कुंडलिनी स्वरूपाची जीवन ऊर्जा गर्भात निर्माण झालेली असते. म्हणून आपल्याकडं चौथ्यामध्ये चोरचोळी करतात आणि 5व्यापासून त्याला एक एक अवयव येऊ लागतात त्या गर्भाला, त्या शिशूला. आणि त्यामुळं ह्या जीवन ऊर्जा त्या गर्भामध्ये प्रत्यक्ष जीवन ऊर्जा निर्माण करण्याचं कार्य ह्या 5व्या चक्रामध्ये आहे. इथं ललितांबा म्हणजे आपली जी ललिता देवी आहे ती सूक्ष्म रूपामध्ये येते असते आणि ती आता इथे असलेल्या गर्भाचं रक्षणही करते. आता अवयव निर्मितीला सुरुवाती आहे म्हणून येथे क्लीम हे बीज सुद्धा समृद्धी देते हे लक्षात येतं. असं हे 514 नंबरचं जे नाव आहे मूलाधाराम भुजारूढा म्हणजे इथं मूळ आधार चक्र जे आहे मूलाधार चक्र तिथं ती आहे असा अर्थ आहे. आता पुढचं जे आहे 516 नंबरचं नाव 515 नंबरचं जे नाव आहे ते पंचवक्राती संस्थिता. इथं त्यांनी म्हटलं पंचवक्राती संस्थिता. आता इथं पंचवक्र म्हणजे काय आहे तर साकिनी देवीला 5 मुख आहेत. वरती आपण सांगितलं होतं की साकिनी देवी कशी आहे 5 मुखांनी काय. आता ही देवता प्रत्येक चेहरा म्हणजे प्रत्येक घटकांचं प्रतिनिधित्व करते. 5 मुख आहेत. 5 मुख असण्याचं कारण काय आहे तर जी अवकाशामध्ये जी घटक आहेत म्हणजे आकाश, वायू, अग्नी, पृथ्वी ही जी आपल्याला ही जी तैत्तिरीय उपनिषदांमध्ये तंत्रामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. आणि ह्यामध्ये ही जी 5 घटक जे आहेत या घटकांचं प्रतिनिधित्व ह्या साकिनी देवीचं एक 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 मुख करत असतो. म्हणून तिला 5 मुख तिनं धारण केलेली आहे. आता इथं आपल्याला पाठीमागं जे आपण केलेले आहे अभ्यास केलेला आहे त्या सगळ्या चक्रांचा सुद्धा थोडासा पाठीमागं आपल्याला जावं लागतंय. विशुद्धी चक्र त्याच्यामध्ये पोकळी आहे म्हणून ते कंठातून शब्द येतात. दुसरं चक्र जे आहे ते अनाहत चक्र आपण बघितलं ते वायू म्हणजे हृदयात जो प्राणवायू आहे तो असतो. म्हणजे अटॅक आल्यावर तो प्राणवायू निघून जातो आणि आपण म्हणतो हार्ट फेल झाला, हार्ट अटॅक आला. म्हणजे ते अनाहत चक्र सगळ्यात महत्वाचं आहे. त्यानंतर मणिपूर चक्र झालं हे नाभीजवळ आहे. जठर आणि जठराग्नी म्हणजे अन्नपचनाचं कार्य हे चक्र करतात. स्वादिष्ठान चक्र जर बघितलं तर नाभी खाली म्हणजे जननेंद्रियाच्या वर म्हणजे जिथं आपले युरिनल ब्लॅडर वगैरे आहे म्हणजे तिथं पाणी असतं आणि इथं पाणी आपल्या शरीराला आवश्यक आहे.
ह्याची आठवण आपल्याला या माहितीनुसार करून दिलेली आहे. त्याशिवाय मूलाधार चक्राचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की हे गुप्तांग किंवा गुदद्वार जे आहे, येथे अन्न पचन झालं की शुद्ध जे आहे, शुद्ध घटक ते सगळे रक्तात मिसळू जातात आणि अशुद्ध घटक आहे त्यांचं आपण मलविसर्जन करत असतो. म्हणजे ते मलविसर्जन परत पृथ्वीमध्ये, म्हणजे पृथ्वी तत्व आहे आणि ते आपण परत मातीत मिसळलं जातं. म्हणजे आपले युरिन, आपलं मल हे सगळं पुन्हा मातीशी संबंधित येतं. पुढचं जे चक्र आहे ते म्हणजे आज्ञा चक्र. तिथे आपल्याला मन, बुद्धी आणि अंतःकरण ह्या तिन्हीचा अभ्यास आपण केला. 7व्या चक्रामध्ये आपण सहस्त्राधार चक्र म्हणजे सगळ्यात वरील 6 चक्रांनी मिळून जो माणूस घडतो, म्हणजे तो गर्भ तयार होतो, तेथेही योगिनी सिद्ध विद्या देवी स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि येथे ती 5व्या महिन्याच्या गर्भाच्या शिशूचं रक्षण करते. म्हणजेच येथे गर्भावर आता जो एक गोळा तयार झालेला आहे गर्भाशयामध्ये, त्या गर्भाच्या वरती त्वचेचं आवरण यायला, त्या गर्भावरती त्वचेचा थर यायला सुरुवात होते. आणि म्हणून इथं 516 नंबरचं जे आपण नाम बघतोय ते पंचवक्त्राती संस्थित. संस्थिता म्हणजे तिथं स्थित आहे. 5 मुखांनी धारण केलेली ही साकिनी देवी तिथं स्थित आहे आणि त्या 5 महिन्याच्या शिशूचं ती रक्षण करते आहे. आणि रक्षण करताना त्या शिशूच्या जे एक मांसाचा गोळा तयार झालेला आहे त्याच्यावरती त्वचेचं आवरण आणण्याचं काम त्या गर्भावरती, येथे तो त्वचेचा थर तयार होतो. आता पुढचं जे आहे नाम आपण ते बघतोय ते 517 नंबरचं नाव आहे. तर 517 नंबरच्या नावामध्ये अंकुशादि प्रहरण असं म्हटलेलं आहे. अंकुशादि प्रहरण म्हणजे शाकिनी योगिनी. आता इथं अंकुश कोण वापरतं बघा, तर आपल्याला माहितीये की जेव्हा हत्तीवरती एखादा माहूत स्वार होत असतो त्यावेळेस त्याच्या हातामध्ये अंकुश असतो. अंकुश म्हणजे काय, तर आपण कोणत्याही गोष्टीवरती दबाव किंवा प्रभाव डालण्यासाठी आपण म्हणतो ना, त्यांचा वर अंकुश आहे त्यांचा, म्हणजे काय तर त्यांच्यावरती प्रभाव आहे. जसं माहूत हत्तीवरती बसला आणि हत्ती जर योग्य दिशेला जायला लागला तर आपण तो अंकुशाने त्याला योग्य प्रकाराने त्याला टोचतो आणि त्या हत्तीला सांगतो की नाही आपल्याला ह्या बाजूला वळायचे. हे जसं आहे तसं ही योगिनी ह्या म्हणून अंकुशादि प्रहरण म्हटलेलं आहे. अंकुश तिने म्हणजे ही साकिनी देवी इथं अंकुश धारण केलेली आहे. आता अंकुश कशासाठी आहे, तर त्या गर्भाचं संरक्षण करण्यासाठी हवी असणारं हत्तीचं बळ तुमच्यामध्ये यायला हवं आणि म्हणून तिने अंकुश नावाचं आयुध ही देवी आपल्या स्वतःकडे धारण करते. अंकुशादि प्रहरण आता म्हणजे त्याचा वापर ती करते. कशासाठी करते आणखीन गोष्ट म्हणजे वाचलं ना, एक मिनिट. नमस्कार. तर ही साकिनी देवी जी आहे ती आपल्या स्वतःकडं ते सामर्थ्य, त्या अंकुशाचं सामर्थ्य म्हणजे त्याच्यावर प्रभाव ठेवायचं की ज्या योगे त्याचं संरक्षण केलं जाईल त्या शिशूचं, हे कार्य ती करीत असे. इथं आणखीन एक गोष्ट आपल्याला दिसते की तिचं स्वरूप सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे ती कसं आहे, तिने हातात अंकुश धरलेला आहे, त्याशिवाय अंकुशादि प्रहरणा. आता इथं जे म्हटलेलं आहे तिला 4 भुज आहेत आणि 4ही हातांमध्ये चतुर्भुज आहे ती आणि त्या 4ही हातांमध्ये तिने एक आयुध धारण केले. आता इथं आयुध म्हणूया किंवा एक वरदान देण्यासाठी गोष्ट धारण केलेली. आता अंकुश तिने काय केलेलं आहे की वाईट शक्तींपासून त्या शिशूचं संरक्षण करण्यासाठी तिने अंकुश धारण केलेलं आहे. आता कमळ पुष्प एका हातामध्ये धारण केलेले. कमळ पुष्पामध्ये काय शक्ती आहे, तर कमळ पुष्पासारखं पावित्र्य, समृद्धता त्या शिशूला मिळावी अशी ही अपेक्षा तिथं आहे. आपण कमळ पाण्यामध्ये राहतं पण ते पाण्याला स्पर्श, पाण्याच्या थेंबाचा स्पर्शही ते आपल्या पानांना, आपल्या कमळाच्या पाकळ्यांना करून देत नाही. ते पाणी सगळं निघून जातं.
म्हणजे इतकं सुंदर असं जे कमळ आहे, जे पावित्र म्हणजे चिखलामध्ये उगवलेलं असलं तरी सुद्धा ते देवाला अतिशय प्रिय आहे. इतकं पवित्र असणारं असं हे जे कमळ आहे ते कमळ तिने आपल्या एका हातामध्ये धारण केलेलं आहे. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे तिने एका हातामध्ये ग्रंथ घेतलेला आहे. आता कशासाठी ग्रंथ घेतलेला आहे बरं? तर ग्रंथ जो आहे तो म्हणजे ज्ञान संपादन करण्यासाठी सहाय्य कर. म्हणजे आता ज्या शिशूला, ज्या बाळाला जन्माला घालायचं आहे त्या बाळाला ह्या सगळ्या शक्ती मिळायला पाहिजे. त्याच्याकडे समृद्धता असायला हवी, त्याच्याकडे पावित्र्य असायला हवं, त्याला वाईट शक्तींपासून बाजूला ठेवायला हवं, त्याला ज्ञान संपादन करण्यासाठी सहाय्य करायला हवं. आणि ते ज्ञान संपादन करण्यासाठी म्हणून ती पुढची जी चौथा हात आहे त्याच्यामध्ये तिने ज्ञान मुद्रा म्हणजे सहाय्य करण्याचं सामर्थ्य त्या साकिनी देवीमध्ये आहे. आणि ती ते करते. म्हणजे तिची जर भक्ती केली तर ती आपोआपच त्या शिशूचं रक्षण ह्या चारही आयुधांच्या द्वारे करत असती, की त्याला ज्ञान मिळवून देण्याचं, संपादन करण्याची शक्ती देण्याचं कार्य करते, वाईट गोष्टींपासून बाजूला ठेवती आणि कमळ पुष्पासारखं पावित्र्य, सौंदर्य, समृद्धता ही त्या शिशूला देण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे अंकुशादि प्रहरण आहे जे म्हटलेले. पुढचं जे नाव आहे ते 518 नंबरचं नाव वरदादी निषेविता असं संबोधन आहे तिचं. आता इथं वरद म्हणजे वरदान. आपण म्हणतो की साकनी भोवती 4 शक्ती आहेत. 4 शक्ती तिला सहाय्य करतात. म्हणजे त्या योगिनीला, साकिनी नावाच्या योगिनीला आणखी 4 सहाय्यक शक्ती आहेत. आणि त्या शक्ती कोणत्या आहेत? तर वरदा, श्री, सरस्वती आणि शांता. आता ह्या ज्या शक्ती आहेत त्या काय करतोय? तर त्या वरदानी आहेत, वरदायिनी आहेत. वरदा देवी आहे म्हणजे काय करते? ती वर देते. म्हणजे चांगलं भव, योग्य भव अशा तऱ्हेचं तिला आशीर्वाद देण्याचं काम ही सहाय्यक शक्ती सुद्धा करत असते. श्री, आता श्री शब्दाचा अर्थ आपण श्री सुक्तामध्ये तर इतका छान बघितलेला आहे की श्री म्हणजे सगळं काही आहे. समृद्धता, संपन्नता, वैभव, लक्ष्मी, सगळं जे काय आहे ते सगळं श्री मिळवून देण्याचं कार्य ही देवता त्या शिशूला करण्याचा प्रयत्न करत असते. पुढचं जे आहे सरस्वती. आता वरच्या नामामध्ये आपण बघितलं की ती ज्ञान संपादन करून द्यायला बसलेली आहे. मग हे ज्ञान संपादन करायचंय त्यासाठी कोणत्या देवीचं सहाय्य हवं? तर सरस्वती माता, की जी आपल्यावरती नक्कीच वरदहस्त ठेवेल, की सरस्वतीची कृपा असेल. आपण चांगले चांगले वक्ते जे असतात त्यांना आपण म्हणतो की काय सरस्वती त्यांच्या जिभेवरती अगदी सतत बोलत असते बघा, इतकं छान बोलतात, ऐकत राहावं असं आपण मोठमोठ्या वक्त्यांबद्दल बोलत असतो. ती सरस्वती देवीची कृपा सुद्धा त्या शिशूवर व्हावी म्हणून ती सरस्वती सुद्धा तिला सहाय्य करते. कोणाला? साकिनी देवीला. आणि तिसरी जी आहे, शेवटची जी आहे ती म्हणजे शांता. सरस्वती ही ज्ञानाची देवी आहे, वरदायिनी आहे. श्री म्हणजे समृद्धी, ती लक्ष्मी देवीचे रूप दाखवते. आणि शांता ही जी देवी आहे ही शांता देवी म्हणजे माया, ममत्व असं देणारी जी देवी आहे ती म्हणजे ही शांता देवी आहे. म्हणजे जी काय कर माया शिकवते. आता आपल्याला माहिती की माया ही 2 प्रकारच्या आहेत. आपण म्हणतो की हे सगळं जग मायेनं भरलेलं आहे. माया 2 प्रकारच्या आहेत. एक माया जी आहे ती आपल्याला गुरफटवून टाकते आणि एक माया आहे जी आपण दुसऱ्यावर करतो. 2 प्रकारच्या माया आहेत आपल्याला दिसतात. आपण त्या मायेच्या बंधनामध्ये अगदी गुरफटून गेलो. संसारामध्ये आपण बघतो, आपण ठरवतो की काही नाही, आता लेकाचं लग्न झालं की बाजूला व्हायचं, आता अजिबात काही नाही, त्यांच्या संसारात गुरफटायचं नाही, या मायेच्या बंधनातून दूर. पण नाही, पुन्हा त्याला काहीतरी एक बाळ झालं, एक नातू झाला, परत त्यांना काहीतरी आजारपण आली की असं वाटतं नाही आपल्याशिवाय कोण आहे त्याला, पुन्हा आपण त्याच्यामध्ये अडकतो. म्हणून इथं ही शांता ही जी साकिनी देवीची सहाय्यकारी जी ती देवी जी आहे, ती देवता जी आहे ती काय करते? आपल्याला माया, ममता असं कशी करायची? या शिशूला सुद्धा गर्भामध्ये असताना सुद्धा माया ममता कशी करायची हे शिकवायचं काम सुद्धा ह्या सहाय्यक देवता करत असतात. आणि म्हणून आपण आपल्याला बऱ्याच असे पुराणामध्ये असे बरेच उल्लेख आहेत की गर्भामध्ये असतानाच त्यांना ते कुठले युद्ध कशी करायची, चक्रव्यूह कसं भेदायचे वगैरे हे सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे त्याला जे पुरावे आहेत, जे योग्य आहे
म्हणजे त्या गर्भावरती तेव्हापासनं ते संस्कार होत असतात. मग ते गर्भामध्ये आपण माया म्हणून गर्भवती जी महिला आहे तिने शांत राहायला पाहिजे, सगळ्यांशी गोड बोलायला पाहिजे, त्रागा करायचा, त्रास करून घ्यायचा, रडायचं, ह्या गोष्टी का करू नये म्हणून आपण तिचं 5वा महिना झाला की ओटी भरतो, म्हणजे आनंद दर्शवतो. मग परत तिला चांगलं चांगलं खायला करून घालतो, म्हणजे डोहाळ जेवण करतो. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या काळात त्या आतील गर्भावरती संस्कार करण्यासाठी या गोष्टी आहेत. आणि म्हणून ही जी शांता देवी आहे ही माया ममता देणारी शक्ती देवी तिथं साकिनीच्या सहाय्यक देवता म्हणून आहे. आता श्लोक नंबर शेवटचा, म्हणजे आता हा 106 नंबरचा श्लोक इथं संपलेला. पण ह्या चारही शक्ती तिची सेवा करतात. कुणाची? साकिनी देवीची. तिची सेवा करतात म्हणजे काय, तर तिची भक्ती करत बसत नाही, तर तिच्या सहाय्याला त्या आहेत आणि त्याही सगळं त्या शिशूचं चांगलं संगोपन करण्याचा प्रयत्न करत असतात. इथं आपला 106 नंबरचा श्लोक संपन्न झालेला आहे, इथं संपलेला आहे. म्हणजे त्या शिशूचं चांगलं वर्धन व्हावं असं आपल्याला ह्या याच्यामध्ये बघायला मिळतं. त्याची योग्य तऱ्हेनं निगराणी करण्याचं काम ही साकिनी देवता करते. आता इथं 107 नंबर मध्ये आता तिचं नाव त्यांनी इथं उद्धृत केलेलं आहे आपल्याला की मुद्गौदना सप्तचित्ता साकिन्यंबा स्वरूपिणी. हे जे पहिलं चरण आहे 107 नंबरच्या श्लोकामधलं, त्याच्यामध्ये तिचं साकिन्यंबा हे नाव आपण आधीच बघितलं की साकिन्यंबा तिचं नाव आहे मूलाधार चक्रामध्ये, हे आपण आधीच बघितलं. पण ही जी इथं मात्र प्रत्यक्ष वाग्देवींनी जेव्हा हे श्लोक रचना केली त्यावेळेस त्यांनी इथं या 107 नंबरच्या श्लोकामध्ये तिचं नाव इथं आपल्याला सांगितलेलं आहे. आता ती कशी आहे? मुद्गौदना सक्तचित्ता. आता मुद्गौदना सक्तचित्ता म्हणजे काय, तर मुद्गौदन म्हणजे काय, तर मूग डाळ किंवा मूग डाळीची खिचडी. आणि मुद्गौदन आता इथं गुड म्हणजे म्हणजे मुगाची डाळ गुळ घालून केलेली खिचडी किंवा मूग डाळ शिजवून आपण म्हणतो की मुगा डाळीचा शिरा असं म्हणा, किंवा मूग डाळ ही सात्विकतेचं प्रतीक आहे. देशी गाईच्या दुधामध्ये शिजवून थोडं खोबरं थोडा गुळ घालून केलेल्या खिचडीचा नैवेद्य या देवीला अतिप्रिय. मुद्गौदना सक्तचित्ता, आसक्त म्हणजे आवडीचं आहे तिला, म्हणजे तिला अतिशय आवडीची गोष्ट आहे की तिला हे मूग डाळीची जी खिचडी आहे गोड बनवलेली गुळ घालून केलेली, हे अतिशय आवडीचं पदार्थ आहे. म्हणजे तिला नैवेद्य काय आहे, आपण प्रत्येक देवीचं आवडतं काय आहे. मागच्या याच्यामध्ये आपण बघितलं की तिला दहीभात आवडत होता. आपण तेव्हा मी सांगितलं होतं की दहीभात खाल्ला की कसं आपल्याला पोट म्हणून त्याच्यासाठी आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगून ठेवलं की शेवटी दहीभात खावा. म्हणजे मुलींना जर खायला सांगायचं असेल तर त्यांना सांगतात सासर श्रीमंत मिळतं, मुलांनाही सांगतात सासर श्रीमंत मिळतं, तुम्ही दहीभात शेवटी खावा. त्या सगळ्यापेक्षा ह्या एक कपोलकल्पित भाकड कथा आपण सांगतो, पण त्या पाठीमागं आपल्या शरीराला दहीभातामुळं एक प्रकारचं रेचक आणि एक प्रकारचं सात्विक पदार्थ खाल्ल्यामुळे शांतता मिळते, पोट योग्य प्रकारे पचन क्रिया केल्या जातात, हे आपण त्याच्यामध्ये बघितलं. तसं इथं तिला ही सात्विक अन्न असणारं मूग डाळ आणि देशी गाईचं दूध त्यामध्ये घालून केलेल्या खिचडीचा नैवेद्य तिला अतिशय प्रिय आहे. म्हणून या सात्विक अन्नामुळे त्या गर्भातील शिशूचं अतिशय चांगल्या प्रकारे वाढ होते, वर्धन होते आणि हेच इथं अभिप्रेत आहे. आणि म्हणून वाग्देवीनी इथं तिचा उल्लेख, आता तिचं साकिन्यंबा स्वरूपिणी म्हणजे इथं काय साकिन्यंबा नावाचे तिचं म्हणजे साकिनी नाव आहे, या स्वरूपामध्ये ती आहे अंबा स्वरूपामध्ये म्हणजे देवी स्वरूपामध्ये. आणि इथं ही ललितांबा अंबिका स्वरूपामध्ये आहे. आणि येथपर्यंत आपण मूलाधार चक्राची देविता ही साकिनी रूपामध्ये आहे आणि त्या 7 नामांचं वर्णन म्हणजे तिची जी 7 नावं या 2 श्लोकात मिळून आलेली आहेत 106 आणि 107. तर ह्या याच्यामध्ये आपण याचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे आज्ञा चक्राच्या खाली आपण पुढे दुसरं चरण बघणार आहे. पहिल्या चरणामध्ये तिच्या नावाचा उल्लेख आला आता की तिथंही साकिनी आहे आणि आता हे आपण आधीच बघितलेलं होतं. आता इथं तर दुसरं चरणामध्ये आज्ञाचक्राब्ज निलया शुक्लवर्णा षडानना. आज्ञाचक्र म्हणजे काय, तर आज्ञाचक्र अजून एक चक्र राहिलेलं आहे. आपण
सहस्राधार चक्र जे बघतोय त्याच्यामधल्या आज्ञा चक्राचा, आता आज्ञा चक्राब्ज निलया, निलय म्हणजे घर, ज्या घरामध्ये म्हणजे जेथे ती राहती ते आज्ञा चक्र. कारण आता त्या शिशूला अवयव पासून म्हणजे त्याची जी काल अवस्था जी चालू होते ती म्हणजे तिचे त्याला आता हळूहळू अवयव यायला, म्हणजे या चक्राच्या कालातीत अवस्था आहे, सर्व कर्म संपून. आता इथं काय आहे, 7 नाम आज्ञा चक्रामध्ये सुद्धा, म्हणजे इथून पुढे आज्ञा चक्राब्ज निलया शुक्लवर्णा षडानना आणि पुढच्या 108 नामामध्ये असणारी जी नावं आहेत ती एकूण 7 नावं या 521 ते 537 या नामामध्ये या देवतेची वर्णन केले, या योगिनीचं वर्णन केलेलं आहे आणि तिथं ती हाकिनी या नावानं ओळखली जाते. हे आता आपण बघणार आहोत. नाम जे 521 नंबरचं जे नाव आहे, आता आपण 520 पर्यंत नामापर्यंत आलेलो होतो. आता 521 नंबरच्या नामामध्ये पुढील 7 नामे आज्ञाचक्राच्या प्रमुख देवतेविषयी चर्चा करताना दिसतात. येथे ती हाकिनी आहे. आज्ञाचक्र हे कुंडलिनी चक्रातील सर्वात महत्वाचं चक्र मानलं जातं. आज्ञाचक्र जे आहे ते सगळ्यात महत्वाचे आहे. आणि हे कुठं असतं तर आज्ञाचक्र हे आपल्या बरोबर दोनही डोळ्यांच्या भुवयांच्या बरोबर मध्यभागी जे आहे ते तिथं असणारं जे चक्र, तिथं स्थित असणारं जे चक्र आहे त्या चक्राला आज्ञा चक्र असं म्हटलं जातं. या चक्राला 2 कमळांच्या पाकळ्या आहेत. बघा आपले डोळे सुद्धा जणू काय 2 पाकळ्या आहेत आणि त्याच्यामध्ये ते स्थित आहे, अशी कल्पना करायला सुद्धा हरकत नाही. म्हणजे 2 पाकळ्यांच्या कमळामध्ये हे स्थित आहे आणि त्याचा रंग पांढरा आहे. या योगिनीचा रंगही पांढरा समजला जातो. आणि त्या पाकळ्यांच्या मध्ये बघा, त्या पाकळ्यांच्या टोक आपण आतापर्यंतच्या बऱ्याचशा सगळ्या नामांमध्ये बघितलं की त्या कमळाच्या पाकळ्यांच्या वरच्या टोकांवरती वर्णमालेतील अक्षर आहे, ते आपण आधी बघितलेलं होतं. आता इथं सुद्धा ह्या ज्या 2 पाकळ्या आहेत त्या 2 पाकळ्यांमध्ये हम आणि क्षम ही बीज कोरलेली आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणजे इथं आता आपल्याला ह्या आज्ञा चक्रामध्ये वास करणाऱ्या हाकिनी देवीचं वर्णन सुरू झालेलं आहे. हे आज्ञा चक्रामध्ये ती स्थित आहे, हाकिनी नावाची ही जी देवता आहे ती योगिनी आहे ती. आणि त्या चक्रामध्ये कमळाच्या पाकळ्यामध्ये 2 भुवयांच्या डोळ्यामध्ये हे आज्ञा चक्र आहे, हे आपल्याला माहिती झालं. आता पुढचं जे तिचं नाव दिसते ते शुक्लवर्णा. आता शुक्ल म्हणजे सुद्धा काय, पांढरा रंग. शुक्ल म्हणजे आपल्याकडे शुक्ल पक्ष म्हणतात आणि वद्य पक्ष म्हणतात. शुक्ल पक्ष म्हणजे काय तर जिथं पांढरा म्हणजे स्वच्छ प्रकाश जिथं सुरू होतो तो शुक्ल पक्षामध्ये, आणि वद्य पक्षामध्ये काय होतं, थोडासा अंधार यायला आपल्याला दिसतो. म्हणजे पौर्णिमा हळूहळू जवळ येते तेव्हा तो शुक्ल पक्ष, म्हणजे अमावस्या माळून गेली की पुढं शुक्ल पौर्णिमेपर्यंतचा शुक्ल पक्ष म्हणतो आपण. हे जे आहे ते पांढऱ्या रंगाची देवता आहे, ती गोरी आहे रंगानं. आणि या चक्र म्हणजे आता हा गोरा रंग म्हणण्यापेक्षा ही देवता जी आहे ही या, कारण हे चक्र जे आहे हे मुळात अगदी शुद्ध आहे. म्हणजे या चक्राची शुद्धता त्या गोऱ्या रंगामुळे आपल्याला बघायला मिळते. म्हणजे चक्र सुद्धा ते जे चक्र आहे ते चक्र काय आहे, आज्ञा चक्राच्या खाली ह्या सगळे इंद्रिय हळूहळू तयार व्हायला लागतात. आणि मग आपण ती कर्म जे करतो या चक्राच्या वरती कालातीत अवस्था आहे. म्हणजे सर्व कर्म संपून जेव्हा शिव आणि शक्ती एकरूप होतात आणि तिथं या चक्राचं जे काम आहे ते म्हणजे सगळ्या इंद्रियांना काम सोपवून देणं. सगळी जी आपली इंद्रिय आहेत कर्मेंद्रिय तर त्या ज्ञानेंद्रिय त्या सगळ्यांना काम देण्यात काम हे आज्ञाचक्र, म्हणून कदाचित त्याचं नाव आज्ञाचक्र पडलं असेल की आज्ञा द्यायची नुसती की तुम्ही ह्या इंद्रियांनी हे काम कर, डोळ्यांनी काय करायचं हे घ्यायचं, नाकाने काय करायचं श्वास घ्यायचा, कसा वास येतोय चांगला वाईट हे सगळं सांगायचं. म्हणजे ही जी आज्ञा देण्याचं काम आहे, इंद्रियांची कामं योग्य प्रकारे होतात की नाही हे बघण्याचं काम आज्ञाचक्र करतं, त्यांना आज्ञा देतं की ही कामं तुम्ही करायची आहेत. आणि त्यामुळं ह्या चक्राला अतिशय महत्वाचं स्थान आपल्या ह्या सगळ्या कुंडलिनी चक्रामध्ये अतिशय महत्वाचं स्थान आहे. आणि ह्या आणखीन एक पुढे जे त्यांनी षडानना म्हटलंय, षड म्हणजे 6, आनन म्हणजे मुख म्हणजे चेहरे.
तर त्याला 6 चक्र म्हणजे 6वे चक्र आहे आणि ह्या चक्रामध्ये ह्या देवतेला ह्या योगिनीला 6 चेहरे आहेत. साधा अर्थ आहे अगदी. आणि इथं जी देवता जी आपल्याला बघायला मिळते ती अतिशय शुद्ध स्वरूपाची आहे. आपण जर बघितलं असेल की शंकराच्या बाबतीमध्ये आपण नेहमी म्हणतो की जर तिसरा डोळा उघडला तर काही खरं नाही, आपल्याला सगळं विनाशाप्रत नेण्यासाठी त्या तिसरा डोळा शंकर उघडणार असं आपल्याला माहिती असतं. परंतु इथं मात्र ही जी देवता आहे ही काय करते आहे तर ही अतिशय शुद्ध स्वरूपामध्ये आहे आणि ती त्या आपल्या गर्भावस्थेत असलेल्या शिशूचं सगळ्या अवयवांची निर्मिती कशी चांगल्या प्रकारे होते आहे, त्यांचं काम कसं चाललेलं आहे बघा. गर्भामध्येच त्या समजा एखादा कानासारखा अवयव त्याला निर्माण झालेला असेल तर त्याला कळतं की हा माझी आई चांगलं गाणं ऐकते, तर त्याच्या कानांनी ते ऐकत असतं. म्हणजे हे जे इंद्रियांचं काम आहे ते त्याच्यावर सोपवलेलं असतं. गर्भामध्ये सुद्धा त्या शिशुवरती ते सोपवलेल्या काम इंद्रियांची कामं ते करत असतात. आणि हे 6 चक्रांचं असणार 6 चेहरे असलेली अशी ही षडानन आहे. आता पुढचा जो श्लोक आहे 108 नंबरचा, तर ह्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की 108 नंबरच्या श्लोकामध्ये मज्जा संस्था हंसवती मुख्य शक्ती समन्विता हरिद्रा अनैक रसिका हाकिनी रूपधारिणी. आता ह्या श्लोकामध्ये आपल्याला तिचं हाकिनी हे नाव आलेलं दिसतंय. म्हणजे मज्जा संस्था हंसवती मुख्य शक्ती समन्विता. आता तिला 6 मुख जी आहेत त्याबाबत आपण थोडस माहिती घेऊया की ह्या देवतेला 6 हात आहेत. प्रत्येक हातात तिनं एक महत्वाची गोष्ट धारण केली. 6 मुख जशी आहेत तसे 6 हात सुद्धा आहेत. एक जी तिचं हात आहे त्याच्यामध्ये तिने वरद मुद्रा धारण केलेली आहे, म्हणजे वर देणारी आहे. वरद मुद्रा धारण केलेली वरदान देणारी अशी ती आहे. दुसरी जी आहे ती अभय मुद्रा तिने धारण, तिचे हात जे दाखवले ते अभय मुद्रेमध्ये आहेत. म्हणजे अभय करते म्हणजे काय, भय दूर करून टाकते आपण. नंतर तिच्या एका हातामध्ये रुद्राक्ष जपमाळ आहे. आता रुद्राक्ष जपमाळ कशासाठी असते हो? जपमाळ आपण काय करतो त्यांनी माळ घेतो, नाम घेतो. म्हणजे नाम घेण्यासाठी म्हणजे त्या भगवंताचं स्मरण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या रुद्र देवतेची जपाची माळ तिने एका हातामध्ये धारण केलेली आहे. तिने एका हातामध्ये तिने मानवी कवटी हातात धरली. बघा मानवी कवटी का हातात धरले? आपण जर एखाद्याचे केस असे धरले तर त्या केसाद्वारे आपण त्याच्या सगळ्या शरीराचा कंट्रोल म्हणजे आपण म्हणतो ना की त्याच्या मेंदूवरती आपण कंट्रोल मिळवायला पाहिजे. हे जे म्हणजे हे करतात ना काय म्हणतात दारण मारण करणारे लोक असतात तर ते काय करतात तर तुमच्या मेंदूवरती ताबा मिळवतात आणि ते आपल्या टाळूला किंवा आपल्या मेंदूच्या भागाला आधी सगळ्यात काबीज करायचा प्रयत्न करतात. आणि तिथं म्हणजे आपल्या सगळ्या देहाचा मग ते तुम्हाला सांगतात हा तू हात जोड किंवा आपण आपले ते जे लोक हे कर आपल्यावरती थोडस प्रभाव त्यांचा प्रभाव आपल्यावरती येतो आणि आपण त्या कृती करायला लागतो. आणि मग ते सांगतात नाही बघा कसं भूतानी पछाडले की नाही, आता तो त्या दुसऱ्याला मारायला लागेल बघा, आता तो अशी वेडी वाकडी अक्षर. म्हणजे हे जे सगळं आहे हे सगळं जे आहे त्या देहाचा कंट्रोल करण्यासाठी म्हणून ही मानवी देहाची कवटी तिने एका हातामध्ये धरलेली आहे. एक लहान डमरू. आता डमरू प्रतीक कशाचा आहे? तो वाजवला की आपण सगळे रंगा अगदी आपण गाढ झोपेत आहोत आणि कोणीतरी येऊन जोरात डमरू वाजवायला सुरू केलं तर आपण आता हे कोण वाजवायला लागले, आता हे कोण वाजवायला लागले असं म्हणत आपण सगळे जागे होऊ. म्हणजे काय तर आपण जागरूक व्हायला पाहिजे ह्यासाठी म्हणून तिने हातामध्ये म्हणजे सदैव तुमच्याकडे जागरूकता हवी. आपल्या अवतीभोवती काही वाईट घडत नाहीये ना ह्याकडे आपलं लक्ष हवं आणि म्हणून तिने आपल्या हातामध्ये सदैव जागरूकतेसाठी एक लहानसा डमरू धारण केले आहे की ज्याच्या आवाजानं आपोआप आपण करोनामध्ये आपण जर बघितलं असेल तर आपण
एक दिवस असा मोदींनी डिक्लेअर केलं होतं की त्या दिवशी संध्याकाळी सगळ्यांनी देवाचं नाव घ्यायचं, म्हणजे काही श्लोक म्हणा, प्रार्थना म्हणा असं सांगितलं होतं, आणि जोर जोरात थाळ्या वाजवा, हे वाजवा असं सांगितलं होतं की जो करोना सगळा निघून जाईल. ठीक आहे, आपण सगळ्यांनी ते त्यांच्यावर श्रद्धा ठेवून केलं. कशासाठी? तर अशुभ शक्ती जर दूर जायच्या असतील, आपल्यापासून लांब पळवायच्या असतील, तर त्यासाठी हे सगळं करणं आवश्यक असतं. म्हणून आपण जेव्हा देवळात जातो तेव्हा आधी काय करतो? देवळात आपण घंटेच्या खाली उभं राहून आधी घंटा वाजवतो. कशासाठी? तर त्या नादस्वरांनी आपल्या भोवती समजा एखादी वाईट शक्ती असेल तर ती आधी दूर पळून जाते, आणि मग आपण परमेश्वराजवळ जातो आणि मग त्याला प्रार्थना करतो की जेणेकरून तो जे काही आपल्याला देईल, त्याची जी काही कृपा असेल ती आपल्यालाच मिळेल, नाहीतर त्या अदृश्य ज्या वाईट शक्ती आहेत त्यांनाच सगळ्या संपून मिळून जातील, आपल्यापर्यंत राहणारच नाही काही. आणि म्हणून आपण देवळात गेलो की आधी घंटानाद करतो, वाजवतो, किंवा घरात सुद्धा पूजा करताना आपल्या देवाऱ्याला सुद्धा आपण एक छोटीशी घंटी वगैरे बांधलेली असते. कशासाठी? तर त्या नादाद्वारे वाईट जे काही घरात शक्ती आलेली असेल तर ती सगळी निघून जावी. म्हणजे संध्याकाळच्या वेळेला सुद्धा आपण आपल्या घरामध्ये एखादी छोटीशी घंटा असेल तर तिचा नाद करायला काहीच हरकत नाहीये, जेणेकरून दिवा लावला की प्रकाशामुळे पण वाईट शक्ती जातील आणि नादामुळे पण वाईट शक्ती बाहेर जातील. तर हा एक छानसा प्रयोग आहे, आणि ह्या आपल्या योगिनी स्वरूपात असणाऱ्या हाकिनी देवीनं आपल्याला सांगितलेलं आहे की म्हणजेच आपण त्या डमरूच्या आवाजामुळे जागरूक राहू, म्हणून तिने आपल्या एका हातामध्ये ते घेतलेले आहे. त्याशिवाय तिने एका हातामध्ये एक पुस्तक संपादन केलेलं आहे, ज्ञान संपादनासाठी एक पुस्तक हातात धरलेलं आहे. पुस्तक म्हणजे काय? आता हे कुठलंही एक काय विनोदाचं पुस्तक वगैरे असं नाही, तर ग्रंथ संपदा म्हणजे जेणेकरून आपल्या सनातन प्रवृत्तीच्या धार्मिक भावना, आध्यात्मिक भावना जागृत राहतील अशा ग्रंथाचं हाती येणं आवश्यक आहे, आणि ते ज्ञान संपादन करण्यासाठी तिने हातामध्ये एक पुस्तक धरलेलं आहे. अशा 6 गोष्टी तिने तिच्या प्रत्येक हातामध्ये एक 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 देते. आणि त्याशिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या हाकिनी देवीमध्ये, या स्वरूपामध्ये तिने ओम हे बीज, आपण सुद्धा जेव्हा ध्यानधारणा करतो तेव्हा आपल्याला ध्यानधारणा शिकवली जाते, किंवा लोक ध्यान कसं करावं असं विचारतात, तेव्हा आपले गुरुजी किंवा ते सांगतात की आधी ओम म्हणायला शिका. आणि ओम म्हटल्यावरती ओम जितका जास्तीत जास्त लांबेल त्यावेळेला आपण आपल्या 2 भ्रूमध्ये म्हणजे 2 भुवयांच्या मध्ये आपलं लक्ष केंद्रित करा. असं का सांगतात? तर तिथं आज्ञा चक्र आहे, आणि त्यामुळं त्या चक्रापर्यंत आपण पोचतो. म्हणजे अभ्यासकाला त्यामुळं अलौकिक अशी शक्ती प्राप्त होते. आपण जेव्हा ध्यानधारणा करण्याचा प्रयत्न कराल तर तेव्हा अवश्य अगदी डोळे घट्ट मिटायचे, आणि आपण आपल्या 2 डोळ्यांच्या बरोबर मध्ये भुवयांच्या मध्ये जागरूकता कशी येईल हा प्रयत्न करायचा आणि ओमचा उच्चार करायचा. कारण तिथं ओम हे बीज मंत्रांनी आपण तिथं जागरूकता, त्या चक्राला जागरूक करू शकतो. म्हणजेच हे कुंडलिनी शक्तीपर्यंत आपण पोहोचतो आणि अभ्यासक तिथं अलौकिक शक्ती प्राप्त करून घेऊ शकतो. त्यामुळं आपल्या ध्यानधारणेमध्ये या चक्राला विशेष महत्व आहे. त्याशिवाय सूर्य, चंद्र आणि हे एकत्र येतात. सूर्य, चंद्र आणि अग्नी इथं एकत्र येतात असं कल्पना केलेली आहे. आता आपण अशी कल्पना करूया की आपला एक डोळा म्हणजे सूर्य, एक डोळा म्हणजे चंद्र, असं जर कल्पना केली तर भुवयांच्या मध्ये असणार जे चक्रामधलं जे आपण म्हणतो की शंकरांनी तिसरा डोळा, म्हणजे तिसरा डोळा आपल्या प्रत्येकाला आहेच हो, पण फक्त आपण उघडायचा प्रयत्न कधी करत नाही, आणि उघडला तर संपला, आपण जाणारच. कारण आपल्याला ते जे तेज किंवा ती जी प्रखरता आहे ती सहन करण्याची ताकद आपल्यामध्ये तेवढी पाहिजे, तेवढी सामर्थ्य आपल्यात असेल तरच आपण पुढे जगू शकतो, अन्यथा आपल्याला मृत्यू संभवतो. आणि म्हणून इथं त्यांनी सांगितलं की कारण काय, तर तिथं अग्नी प्रज्वलित होतो, आणि ती जी उष्णता आहे ती सहन करण्याची ताकद, ज्याची ध्यानधारणा वाढलेली आहे, ज्याचा अभ्यास वाढलेला आहे, ज्याची साधना वाढलेली आहे, तोच फक्त ही गोष्ट करू शकतो. आणि म्हणजे
ज्योतिर्मय ज्योतिर्मय विलक्षण असा तेजस्वी प्रकाश निर्माण होतो. तुम्ही पण ध्यान करायला जर बसायचा प्रयत्न कोणी करत असेल तर आपले डोळे मिटले की पहिल्यांदा आपल्याला असं पिवळट 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 प्रकाश दिसतो आणि नंतर नंतर लाल लाल गुलाबी केशरी अशा रंगाचे प्रकाश आपल्या डोळ्याभोवती. खरं तर डोळे मिटलेले आहेत, काळच सगळं दिसायला पाहिजे, पण नाही, आपल्या डोळ्याभोवती त्यावेळेस आपल्याला अशा तऱ्हेचे वलय निर्माण झालेले दिसून येतात. आणि हे तेजस्वी वलय जे ज्योतिर्मय आहे तो विलक्षण असा तेजस्वी प्रकाश आपल्या भोवती निर्माण होतो. आणि मग योग शक्तीनं आपलं चैतन्य आपल्या भुयांमध्ये स्थिर होतं. म्हणजे ध्यान धारणा करताना काय होतं तर आपल्या बरोबर 2 भुयांच्या मध्ये आज्ञाचक्राचं जे स्थित केंद्र आहे तिथं आपल्याला एक शक्ती प्राप्त होते आणि आपण त्या चैतन्यमय शक्ती तेजस्वी शक्ती प्राप्त होते आणि मगच आपल्याला ध्यान लागतं. अन्यथा आपलं ध्यान लागू शकत नाही. कारण काय आहे तर आपल्याला ह्यामध्ये आपल्या कारण नाहीतर आपण अस्थिर असतो, आपलं मन स्थिर होत नाही. जेव्हा मन स्थिर होईल एकाग्रता होईल त्याच वेळेस हे होईल. म्हणून मी मगाशी सांगितलं की सगळ्यांनाच हे जे साधक तेवढ्या तीव्रतेनं ते प्रयत्न करतील तर त्यांची कुंडलिनी पण लगेच जागृत होती आणि त्यांना ती शक्ती पण लगेच प्रदान होते. म्हणून हे जे चक्र आहे हे पंच, तर अशा तऱ्हेनं आपण ध्यान लागतं असं म्हणतो. आणि म्हणून इथं जे आपल्याला माहिती सांगितलेली की 6 हात म्हणजे चेहरे नुसते चेहरे असू शकतात का देवीला? नाही, त्याबरोबर तिचे हात येणार आहेत आणि त्या हातांमध्ये असणारी आयुध, त्यांची प्रगल्भता, ही सगळं आपल्याला ह्या षडानन या एका नामामध्ये बघायला मिळतात. आता पुढचं जे आहे तर हे जे चक्र आहे 5 ज्ञानेंद्रिय आणि 6वे मन म्हणजे ब्रह्माची प्राप्ती. आणखीन एक गोष्ट, ध्यान लागतं म्हणजे काय होतं तर आपल्याला साक्षात्कार होतो, आत्मज्ञान प्राप्त होतं आणि ब्रह्माची प्राप्ती होते. म्हणजे ज्ञान प्राप्त होण्यासाठी हे चक्र जागृत होणं अतिशय गरजेचं आहे, आज्ञाचक्र. म्हणून हे कारण काय हे चक्र 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ह्या सगळ्यांवरती इंद्रियांवरती नियंत्रण ठेवत असतं, त्याबरोबर आपल्या मनावरती नियंत्रण ठेवत असतं. गीतेमध्ये कृष्णाने म्हटलंय मनःष्ठान इंद्रियाणी प्रकृतीस्थानी करशती. म्हणजे की जीवात्मा जो आहे त्याचं मन जसं सर्व इंद्रियांनी कंट्रोल करतं तसंच आज्ञाचक्र सुद्धा सगळ्या इंद्रियांना कंट्रोल करत असतं. आणि ती स्थिती आपल्याला ध्यान धारणेमध्ये, कारण सगळं आपण कंट्रोल करू शकतो की त्यावेळेस आपल्या मनामध्ये कुठलेही विचार आपल्या मनामध्ये येत नाहीत, आपण एकदम शांत होतो. ही जी स्थिती आहे हे आज्ञाचक्र 5 चक्रांचं नियंत्रण करणार असं. म्हणजे आता जसं पंचेंद्रियांचं ते आज्ञाचक्र नियंत्रण करतं तसं हे चक्र हे 5 चक्रांचं सुद्धा नियंत्रण करते आणि सर्व पंचमहाभूत घटकांचं प्रतिनिधित्व सुद्धा ते करतं. हे चक्र मनावर नियंत्रण ठेवतं, म्हणून तिचं वर्णन 6 मुखांनी युक्त असं केलं गेलेलं आहे. म्हणजे इथे 6व्या महिन्यात गर्भाची वाढ झालेली दिसतं. म्हणून येथून पुढे त्याला आवाज, ध्वनी, स्पर्श, गंध या घटकांचं ज्ञान त्या शिशूला होत जातं. 6वा 7वा महिना म्हणजे गर्भाची थोडी थोडी वाढ होत गेलेली दिसते आपल्याला. आणि असं जेव्हा होतं तेव्हा आपल्याला लक्षात येतं की ती गर्भिणी त्यावेळेस सांगते की नको नको मला ह्या चवीचं काही नकोय. म्हणजे का तर ती चव तिला नको असते. म्हणजे त्या चवीचं ज्ञान त्या गर्भाला सुद्धा झालेलं असतं. मग तो गर्भ म्हणतो की जेव्हा 7वीक गर्भ निर्माण व्हायचं असेल तर त्यावेळेस तो काय म्हणतो की नको मला असं जळजळीत वगैरे नको, मला फार जळजळते वे, छाती घशाची येते, छातीशी येते असं त्या गर्भिणी सांगत असतात. याचा अर्थ तो गर्भ सांगतो की नाही आई तू सात्विक अन्न खा म्हणजे जेणेकरून मलाही सात्विक अन्न मिळेल. हे जे आहे जे वास नको, चव नको वगैरे म्हणजे या घटकांचं ज्ञान त्या शिशूवर इथपासून होऊ लागतं. आणि इथंच
मज्जा संस्थामध्ये, मज्जा संस्था म्हणजे हाडामध्ये असणारी. आता पुढच्या श्लोकामध्ये आपण तिचं वेगळं वर्णन बघणार आहोत. म्हणजे ह्यामध्ये हरिद्रा अनेक रसिका असं एक श्लोक आलेला आहे आता पुढच्या ह्याच्यामध्ये. हा, ही गोष्ट इथं सांगायची म्हणजे नाही, ते 8 श्लोकामध्येच आहे. ठीक आहे, 7व्या श्लोकामध्ये नाही, 8व्या श्लोकामध्ये हरकत नाही. तर इथंपर्यंत आपण म्हणजे आतापर्यंत तो मांसाचा गोळा, तो गर्भ, तो शिशू तयार झालेला असतो. आता त्याला हळूहळू अवयव यावी लागतात, त्याला त्वचेचं आवरण येतं, त्याचे सगळे लिंग वगैरे ते सगळं तिथं निर्माण झालेलं असतं. आणि अशा तऱ्हेनं तो शिशू हाडा मांसांचा गोळा आता एक छोटासा शिशु म्हणून तिथं उल्लेखलेला आहे, तिथं तो तयार झालेला असतो. आता इथं पुढचं जे एक श्लोक आहे त्याच्यामध्ये मज्जा संस्था हंसवती मुख्य शक्ती समन्विता हरिद्रा अनेक रसिका हाकिनी रूपधारिणी. आता इथं तिचं नाव आपल्याला दिसते मज्जा संस्था, कारण 107 नंबरच्या श्लोकामध्ये साकिनीचं नाव आपल्याला उल्लेख झालेला होता. आता आज्ञाचक्रामध्ये ती हाकिनी स्वरूपामध्ये आहे. जे आता तिचं आपण बघितलं की ती शुक्ल वर्ण आहे, 6 चेहरे असलेले आहे, हे वर्ण आपण तिथं बघितलं. आता पुढच्या याच्यामध्ये ती मज्जा संस्था. मज्जा संस्था म्हणजे काय? पाठीच्या कडा, आपण म्हणतो की त्यांचं स्पाईनचं ऑपरेशन झालं, आपण इंग्लिशमध्ये जरा सांगतो स्पाईनचं ऑपरेशन झालंय. म्हणजे काय? तर मज्जा संस्थेचं ऑपरेशन झालेलं आहे थोडक्यात, म्हणजे पाठीचा कणा. तर हा बरोबर मधल्या भागात हाडांच्या पोकळीत ते एक चिकट द्रव असतो आणि तो रक्षण त्या द्रवाद्वारे तो त्या बालकाचं पण आणि मोठं झाल्यावर आपलं सुद्धा रक्षण करणे. तो चिकट द्रव म्हणजे आपण त्याला कुर्च्या असं काही वेळेला संबोधलं जातं. आपल्या हाडांमध्ये जे असतील त्याला कुर्च्या आपण असं म्हणतो. तर ते चिकट द्रव जो आहे तो रक्षण करणारा ही देवता आहे, म्हणून हिचं नाव मज्जा संस्था हंसवती मुख्य शक्ती समन्विता. आता इथं मज्जा संस्था म्हणजे आपल्या अस्थी मज्जा संस्थेबरोबर ही हाकिनी ही देवता अधिष्ठित आहे आणि त्वचेचा 6वा थर म्हणून या सहस्रनामात हे 6वे चक्र म्हणून या आज्ञाचक्राचा उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो आहे. हंसवती मुख्य शक्ती आणि समन्विता अशी 3 नावं इथं दिसत आहेत आपल्याला. म्हणजे ह्या देवतेला, या हाकिनी देवीला तिचे 2 सहाय्यक देवता सुद्धा आहेत, हंसवती आणि क्षमावती. हंसवती मुख्य शक्ती समन्विता. आता इथं जी आहे हंसवती आणि क्षमावती ही 2 बीज आहेत. मागच्या एका ह्याच्यामध्ये हम आणि क्षम अशी 2 तिची बीज आहेत म्हणून सांगितलं होतं मी. ही गोऱ्या रंगाची देवता आहे आणि ही हम आणि क्षम ह्या 2 बीजांनी युक्त आहे. हम म्हणजे हंसवती आणि क्षम म्हणजे क्षमा करणारी. म्हणजे त्याचे प्रतिनिधित्व, त्या बीजांचं प्रतिनिधित्व ही 2 अक्षरं केलेली दिसत आहेत. आता या योगिनीच्या सहाय्यकांची नावे संबंधित चक्राच्या कमळ पाकळ्यात जे अक्षरे आहेत त्यांचेच प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसतात. या 2 पाकळ्यांमध्ये त्या राहतात, हंसवती आणि क्षमावती. या सर्वात श्रेष्ठ देवता असलेल्या आपल्याला दिसतात. आता ह्या हंसवती आणि ह्या म्हणजे काय आहेत तर आपण क्षमावती म्हणजे आपल्याकडं हे सगळे गुण आपल्याला असायला पाहिजे क्षमा करण्याचं, आणि ती या देवतेकडे आहे. आणि ती योगिनी या सहाय्यकांच्या सहाय्यक योगिनींच्या द्वारे, सहाय्यक देवतांच्या द्वारे आपल्याला ती शक्ती प्रदान करण्याचं काम ही हाकिनी देवी आपल्याला करताना इथं दिसते. आता इथं पुढं जे आहे त्याच्यामध्ये आणखीन एक 11 आज्ञाचक्राला केंद्रित केलं तर सर्वोच्च ध्यान, मगाशी जे ध्यानाचं सांगितलं त्याच्यामध्ये आणखीन एक थोडासा उल्लेख करावा वाटतोय. तर म्हणजे मी लिहून ठेवलेलं होतं त्यामुळे ते पुन्हा सांगते की आज्ञाचक्राला केंद्रित केलं तर सर्वोच्च ध्यान लागतं. म्हणून भगवंत आपल्या भगवद्गीतेमध्ये 5व्या अध्यायात सांगतात की स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यांश चक्षुश्चैवांतरे भ्रुवोः
प्राणापानो समो कृत्वा नासाभ्यंतरचारिणो. म्हणजे बाहेरच्या विषयांच्या भोगांचे चिंतन कधीही करायचं नाहीये. ते न करता ते बाहेरच ठेवायचे आणि दृष्टी काय करायची, भुवयांच्या मध्यभागी स्थिर करायची आणि नाकातून वाहणार प्राण आणि अपान वायू सम करायचे. म्हणजे आपल्या एका नाकामधनं गरम वारा येत असतो आणि एका नाकामधनं गार वारा येत असतो असं म्हणतात. म्हणजे नाकपुड्यांमधून श्वास उच्छ्वास येत असतात, त्यातले एक उष्ण आणि एक शीत असे वायू येत असतात. मग त्यावरती आपण कंट्रोल करायचं आहे आणि हे प्राण अपान वायू जे आहेत सम करायचे, म्हणजे सारखेच यायला पाहिजे. आणि असे झाले की इंद्रिय, मन आणि बुद्धी यांना आपण जिंकू शकतो. आणि असं जर झालं तर ती व्यक्ती, तो साधक मोक्ष मिळवू शकतो. तो मुनी तत्परतेनं मोक्षाप्रत जाऊ शकतो. कारण त्यामुळं काय होतं, पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत, यतेंद्रिय मनोबुद्धी मुनिर्मोक्ष परायण मगते इच्छा भयक्रोध यस सदा मुक्त एव सह. आणि आपल्या सगळ्या साधकांना हे आपल्याला गरजेचं आहे की आपल्याला आता काय करायचंय, मुक्ती मिळवायचा प्रयत्न. आपण सगळेजण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करणारे, आध्यात्मिक क्षेत्राचा अभ्यास करणारे, वाचन करणारे, थोडंफार ते समजून घेण्याचा प्रयत्न करणारे, गीतेचा अभ्यास करणारे लोक जे आहोत, सगळेजण जे करतायत ते सगळेजण काय करतायत, सदैव मुक्ती मिळण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्यासाठी काय होतं, इंद्रिय मनबुद्धी आपण जर जिंकली तर आपोआपच असा मोक्ष तत्पर मुनी आपण होतो. म्हणजे काय, आपण जर साधक असू तर आपण असा तत्पर मुनी होतो. म्हणजे मुनीच्या म्हणजे जे ऋषीमुनी आहेत त्यांच्या इतकी तपश्चर्या आपली होती आणि आपोआपच इच्छा विगते इच्छा भय क्रोध, आपल्यामध्ये असणाऱ्या इच्छा भय क्रोध हे सगळे नष्ट होतात, हे सगळे रहित होतात आणि आपोआपच तो साधक काय होतो, मुक्त होतो. हे भगवंतांनी आपल्याला गीतेत सांगितलंच आहे. आणि तेच ह्या अज्ञाचक्रामध्ये जर आपण असं जर केंद्रित केलं, म्हणजे बाहेरच्या सगळ्या विषयभोगांचं बाजूला ठेवायचं आणि फक्त भ्रूमध्ये ध्यान लावायचं, कोणाचं तर ते भगवंताचं, ते आपोआपच मगाशी मी सांगितलं तसं तेजस्वी प्रकाशाचं वलय आपल्या भोवती निर्माण होतं आणि आपलं सर्वोच्च प्रतीचं ध्यान लागतं. आणि त्या योगे असं जर ध्यान वारंवार लागायला लागलं तर आपोआपच आपण ह्या विषय सुखांपासून किंवा बाह्य वातावरणामध्ये असणारे जे विषय आहेत त्या सगळ्यांपासून आपण दूर जातो आणि आपोआप आपलं ध्यान लागलं की आपल्याला मुक्ती आणि शाश्वत आनंद मिळतो. हे यात सगळ्यात महत्वाचे आहे आणि ते देण्याचं काम ही हाकिनी देवी करते इथं आज्ञाचक्रामधली. असा थोडासा संदर्भ ह्या चक्राचा आपल्याला बघायला मिळतोय. आता आपण 108 नंबरचा श्लोक जो आपण बघतो आहोत त्याच्यामधलं 526 नंबरचं नाव आहे. आपण 525 मध्ये हंसवती मुख्य शक्ती समन्विता या दोघींनी मिळून क्षमा आणि हंस, असं हंसवती आणि क्षमावती अशा दोन तिच्या सहाय्यक देवता आहेत हे आपण बघितलं. आणि आता हाकिनीला त्यांनी पुढे काय, हरिद्रा अनैक रसिका. हरिद्रा म्हणजे हळद आणि अनैक रसिका. आता इथं काय झालेलं आहे, अनैक रसिका. तर ह्या हाकिनी देवीला हळद घालून दूध आपण केव्हा पितो, आपल्याला जर एखादी जखम वगैरे झालेली असेल किंवा आपल्या शरीरामध्ये काही बिघाड झालेले असतील तर आपण काय म्हणतो की अँटीबायोटिक्सचं काम हळद करते, म्हणून आपण हळद घालून दूध त्या व्यक्तीला प्यायला देत असतो. तर ते इथं हरिद्रा ह्याचा अर्थ केशर असा सुद्धा घेतला तरी चालेल. कारण काय, तर केशर घालून शिजवलेला भात ह्या देवतेला अतिशय आवडतो असं म्हटलं जातं. केशर हे आपल्या स्मरणशक्तीसाठी आणि मेंदूला सुद्धा नियंत्रण ठेवण्यासाठी अतिशय गुणधर्मांनी युक्त आहे. ती अँटीबायोटिक्सचं सुद्धा काम करते. हरिद्रा म्हणजे हळदी किंवा केशर असं दोन्ही अर्थी आहे. आणि येथे गोड म्हटलं तर केशरी भात, आणि जर समजा हळद घालून केलेला भात असेल तर त्याला आपण मऊ भात म्हणूया. मऊ भात, मेथकूट तूप घालून असा मऊ भात केलेला असेल
तर अशासारखं सात्विक अन्न गोड अन्न खायला कोणाला आवडणार नाही. केशर घालून केलेला भात असेल तर तो गोड भातही आपल्याला आवडणार. म्हणजे ह्या देवतेचं आवडतं नैवेद्य कोणता आहे तर केशर भात. आपण प्रत्येक चक्राच्या त्या देवतेचा त्या योगिनीचा एक एक आवडता पदार्थ नैवेद्य म्हणून आपण तिला दाखवताना बघितलेला आहे. आता इथं तिला मगाशी आपण बघितलं की मूग डाळीची गाईच्या दुधामध्ये केलेली गुळ घालून केलेली खिचडी आपण बघितली. आता इथं त्यांनी सांगितलंय की केशरी भात म्हणजे केशर घालून केलेला भात. आता हा गोड भात जर म्हटलं तर केशरी भात आहे आणि हळद घालून केलेला असेल तर तो मूग भात आहे, तो सात्विक असतो. आपण तूप मेथकूट जिरेपूड घालून असं छान मऊ भात जर खाल्ला, एखाद्या व्यक्ती आजारी असेल अशक्तपणा आलेला असेल तर आपण त्याला असं करून देत असतो. आणि हा सात्विक भात खाल्ला की आपोआपच काय होतं, आपलं मन पण सात्विक होतं आणि ते पौष्टिक पण असतं आणि पचायला हलकं पण असतं. आणि त्यामुळं असं अन्न या देवतेला सुद्धा प्रिय आहे. म्हणून आपण चित्रान्न, चिंच भात असे वगैरे पिवळ्या भाताचे प्रकार आपण करतो. हरिद्रा नाही करसिका, हरिद्रा अन्नही करसिका. आता इथं अन्न म्हणजे भात, कानडीमध्ये अन्न म्हणजे भात म्हणतात. मग तसं असं पिवळ्या रंगाचे केलेले भात हे या देवतेला अतिशय प्रिय आहे. रसिका, रसिका म्हणजे काय, प्रिय असणारी आहे, म्हणजे तिला प्रिय आहे सगळं. केशरी भात गोड भात हे तिला अतिशय प्रिय आहे. आता इथं त्यांनी ह्याचाच मुद्दाम उल्लेख का केलाय, केशराचा उल्लेख ह्या वाग्देवींनी इथं का केलेला असावा. तर आतापर्यंत आपण बघितलं की 6-7 महिने झालेले आहेत आणि 7व्या महिन्यामध्ये शक्यतो आपण म्हणजे गर्भवती स्त्रीचं डोहाळे जेवण किंवा तिचं ओटी भरण करतो. आणि कारण का तर गर्भावस्थेमध्ये स्त्री मनाचं संतुलन बिघडलेलं असते. मूड स्विंग म्हणतो बघा आपण, मूड स्विंग होतात, हार्मोन्स बदलतात आणि या सगळ्याचा परिणाम तिच्या शरीरावर आणि तिच्या गर्भावर सुद्धा होत असतो. आणि तो होऊ नये म्हणून काय होतं, कधी कधी ती गर्भवती स्त्री म्हणते नाही नाही मला पाणीपुरीच खायची, मला बाकी काही नको. आपण तिची आई म्हणत असते अगं सारखं सारखं पाणीपुरी खाऊ नको, छाती जळजळेल, त्या बाळाला सुद्धा सारख्या मग डुचक्या लागतात, त्याला म्हणजे वॉमिटिंग होईल, तसं तू करू नको, सात्विक खा. आई आपल्या घरी म्हणजे मोठ्या जे कोण असतील ते आपल्याला सांगत असतात. पण नाही मला तसं नाही. कारण का तर आता आजकाल आपण बघतो की सगळ्यांचं ह्या स्नॅक्स खाण्याकडे कल असतो. खरं तर मग त्यांचं कोलेस्ट्रॉल वाढतं, मग ब्लड प्रेशर, म्हणजे त्यांचं अशी एक समजूत झालेली आहे या आत्ताच्या पिढीमधल्या स्त्रियांची म्हणजे मुलींची, की गर्भावस्थेमध्ये जे जे आपल्याला आवडते, जे जे खाऊ वाटते सगळं खाऊन घ्यायचं, असं मुलीच नाहीये खरं तर. कारण का त्यांनी जर असे पदार्थ जास्त काढले तर आपोआपच त्यांचं कोलेस्ट्रॉल वाढायला लागतं, मग आपोआपच ब्लड प्रेशर वाढायला लागतं, कोणाची शुगर वाढायला लागते. हे का होतं मग, म्हणजे गरोदरपणी नाही हो आमच्या सुनेचं ना खूप ब्लड प्रेशर वाढलंय त्यामुळे तिला अजिबात मीठ वर्ज्य आहे असं सासवा सांगतात, किंवा आई सांगते नाही हो तिला खूपच शुगर वाढली त्यामुळे डॉक्टरने सांगितले गोड काही खाऊ नका, त्यामुळे आम्ही कुठं डोहाळ जेवणाला तिला पाठवणार नाही, ती कुठंच जाणार नाही एवढा. पण त्याऐवजी त्या गर्भवती स्त्रीनं एक जीव आपण उदरामध्ये वाढवतोय तर त्यावेळेस थोडस मनावर नियंत्रण केलं तर ह्या गोष्टी होणार नाहीत. कारण तर ह्या सगळ्यासाठी काय केशर जे आहे ते केशर जर रोज थोडस जर नियंत्रण करण्यासाठी केशर हे अतिशय चांगलं आहे. त्यामुळे वजनही वाढत नाही, भूक नियंत्रणात राहते, उत्साह वाढतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते, मनाला मेंदूला तंदुरुस्त ठेवता येते, वजन नियंत्रणात राहते आणि त्वचेला सुद्धा चांगली चमक येते. असे अनेक केशराचे गुणधर्म आहेत. आणि म्हणून केशर मिश्रित नैवेद्य म्हणजे निदान आपण म्हणतो निदान एकदा तरी 7व्या-8व्या महिन्यामध्ये केशरी भात करून, म्हणून 7व्या महिन्यामध्ये डोहाळ जेवण करताना सकाळच्या कोळ्या उन्हातलं जेव्हा आपण डोहाळ जेवण करतो तेव्हा केशरी भात करतात शक्यतो, की ज्या निमित्तानं निदानची तेव्हा तरी एकदा खाईल. ती डोहाळ जेवण आहे म्हटल्यावरती ओटी भरायचंय बाबा, नैवेद्य केलाय किंवा गोड केलेलं आहे तेव्हा तरी ती खाईल. म्हणजे पर्यायानं 6 महिन्याचं गर्भाचं संरक्षण करण्यासाठी, शिशूच्या हाडांना बळकटी
येते. आणि म्हणून आतापर्यंत जे आता त्यांनी म्हटले अनेक रसिका हाकिनी रूपधारिणी, म्हणजे इथं इथपर्यंत जे सगळं वर्णन आलेलं आहे, हे जे केशरी रंग म्हणजे केसर म्हणून आजकाल जे म्हणजे गर्भसंस्कार वगैरे करणारे जे काही अभ्यासू लोक आणि त्यांनी काय काय असतात, तर ते सांगतात की रोज 1-2 केशराच्या काड्या दुधामध्ये घालून रोज त्या गर्भवती स्त्रीला द्या. याचं कारणच ते आहे की आपण 2 बदाम भिजवून त्याला द्या, म्हणजे स्मरणशक्ती चांगली होईल. याचं कारणच ते आहे की त्यामुळं त्या गर्भावरती चांगले संस्कार होतील. मी म्हणाल म्हणजे काही जण याच्यावरती आक्षेपही घेतील, त्या रोजचं साखर आणि गुळ खाऊन घालायला सुद्धा आमच्याकडे पैसे नसतात, केशर केव्हा त्या गर्भवती स्त्रीला घालेल. बरोबर आहे, अगदी म्हणणं बरोबर आहे. आणि म्हणूनच ह्याच कारणासाठी आजपर्यंत आपल्याकडे जे राजे रजवाडे होते त्यांची मुलं तेवढीच सौंदर्यवान सामर्थ्यवान का होत होती, तर त्यांना हे माहीत होतं. राजपुरोहित राजवैद्य हे जे आहे ते त्या राजमाता ज्या असतील किंवा राजकन्या ज्या असतील त्यांचं संगोपन गर्भावस्थेमध्ये करण्यासाठी म्हणून त्यांनी ठराविक आहार त्यांना सांगितलेला असायचा आणि त्याच्यामध्ये ह्याचा उल्लेख असायचा आणि ह्याचा समावेश केलेला असायचा. म्हणजे त्यामुळे आपोआप त्यांचे गर्भ अतिशय चांगले निर्माण व्हायचे. म्हणजे राम लक्ष्मण हे जी सगळे आपण अवतारी पुरुष म्हणतो ते प्रत्यक्ष मानवावस्थेमध्ये म्हणजे जन्माला आलेले आहेत. ते काय एकदम देवस्वरूप आलेले नाहीत, मानव रूपामध्ये ते जन्म घ्यायला आलेले. पण ते होत असताना त्या राजघराण्यांमध्ये त्यांच्यावरती हे सगळे संस्कार केले गेलेले होते. त्यामुळे केशर खाणं हे गर्भवती स्त्रियांसाठी अतिशय चांगलं आहे. त्या केसराचा उपयोग आपण आपल्या अन्नामध्ये करायला हरकत नाही. ज्या योगे ती लहान बाळ निदान आता सुद्धा आपण आपल्या लहान मुलांना देताना एक एवढंच बारीक केशराची पूड करून ठेवून एक कणभर रोज त्यांच्या दुधामध्ये घातली तर तेही चांगलं आहे. म्हणजे जे आपल्याला ह्या केसराचे जे हे गुणधर्म आहेत, तर हे सगळं त्यांना भविष्यामध्ये समजा ठीक आहे आत्ताची मुलं एक 7-8 वर्षाची होईपर्यंत फार तर दूध पितात, त्याच्यानंतर मला दूध नको असं स्पष्ट सांगतात अगदी. किंवा मग दुसरं मग काहीतरी आई त्यांना काहीतरी प्रोटीन्सचं काहीतरी घालून देतात वगैरे. आणि हे सगळं जे आहे त्यापेक्षा जर केसर घालून आपण जर लहान मुलांना दूध दिलं तर ते सगळ्यात पौष्टिक आहे. आणि हेच त्यामुळे ह्या हाकिनी देवी आतापर्यंत वर्णन केलेल्या नुसार 6व्या महिन्यामध्ये ही हाकिनी देवी ही योगिनी त्या गर्भाचं संरक्षण करते. आता पुढं 7व्या आता 8व्या आणि 9व्या महिन्याचं जे वर्णन आहे ते मात्र कसं आहे की पुढं आता एकदा अवयव आले त्या मांसगोळ्याचं गर्भाचं अवयवांमध्ये रूपांतर झाले की ते शिशु निर्माण झालेलं आहे. मग ती मुलगी असू दे अगर मुलगा असू दे त्या शिशूचं संरक्षण करण्याचं काम ही पुढं 8व्या आणि 9व्या म्हणजे पूर्ण वाढ म्हणून आपण म्हणतो की 9व्या महिन्यापर्यंत 9 महिने 9 दिवस पूर्ण घेतले म्हणजेच काय तर त्या गर्भाची पूर्ण वाढ झालेली आहे असं आपण म्हणतो. 9वा महिना लागल्यावर बाळंतीण झालं तर वाढ पूर्ण झालेली असते. 8वा आणि 9वा महिना हा त्या शिशूच्या पूर्ण वाढीच्या काळाचा महिना म्हणून सांगितलेलं आहे. आता पुढचं जे आहे 109 नंबरचा श्लोक हा सहस्रदल पद्मस्था सर्व वर्णोपशोभिता सर्व आयुधरा शुक्ल संस्थिता सर्व तोमुखी असा आहे. म्हणजे सकल दल पद्मस्था सर्व वर्णोपशोभिता सर्व आयुधरा शुक्ल संस्थिता सर्वतोमुखी. आता या पुढं 25 ते 28 म्हणजे 528 ते 537 ही नावं जी आहेत हे पुढील योगिनीचं वर्णन करणारी आहेत. आणि पुढील योगिनीचं नाव आहे याकिनी असं नाव आहे. आणि ह्या याकिनी देवी म्हणजे आता हे चक्र जी आहे 6-7 चक्रामध्ये आपण सगळे जाऊन आलो. त्या चक्रांचं कार्य बघितलं, तिथं त्या गर्भाचं वाढ पण झाली आणि आता गर्भ स्थित झालेला आहे म्हणजे तो म्हणजे स्थिर झालेला आहे. आणि त्या स्थिर गर्भाचं आता पूर्णपणे वाढ होण्याकडे कल आहे. आणि ते वाढ करण्याचं काम जे आहे ती ही आता ह्या इथं या याकिनी देवी नाव आहे इथं
पुढच्या श्लोकामध्ये ती याकिन्यंबा स्वरूपिणी म्हणून 110 नंबरच्या श्लोकामध्ये त्याचा उल्लेख येणार आहे. पण इथं आपल्याला बघायचं की ही याकिनी जी आहे ती सहस्राधार चक्र किंवा मुकुट चक्र म्हणून जे ओळखलं जातं त्या चक्राची योगिनी ही देवता आहे, तिचं नाव याकिनी असे. सहस्राधार चक्र सगळ्यात शेवटचं मोठं चक्र आहे. इथं आपण बघतो की 1000 पाकळ्यांच्या कमळाच्या रूपात हे चक्र आहे. 1000 पाकळ्या आहेत बघा त्याला. आपल्या माथा म्हणजे शीर्षस्थानी असलेलं ब्रह्मरंध्र असं आपण त्याला म्हणतो. आणि त्याला आपण टाळूही लहान मुलांचे असेल तर टाळू म्हणतो. जर योगी वगैरे पुरुष असले तर आपण म्हणतो त्यांच्या ब्रह्मरंध्रामध्ये सगळं ज्ञान एकत्रित झालेलं आहे असं म्हणतो. म्हणजे अतिशय तेजस्वी आणि कार्यशील असं हे आपल्याला इथं दिसून येत. म्हणजे त्यांनी इथं म्हटलंय सहस्र दल पद्मस्था. पद्म म्हणजे कमळ. म्हणजे इथं 1000 सहस्र दल सहस्र पाकळ्या 1000 पाकळ्या असणार कमळासारखं उमललेलं तेजस्वी असं हे पाकळ्यांच्या रूपात असलेलं हे चक्र आहे. आता इतकी पाकळे आहेत, इतकं कमळासारखं पवित्र आणि तेजस्वी आहे ते चक्र, म्हणजे ते नक्कीच जास्त कार्यशील असणार हे आपल्याला सहजपणे इथं कळते. पुढे त्यांनी सांगितले सर्व वर्णोपशोभिता. सर्व वर्णोपशोभिता हे पुढे येणार आहे. पण तिथं आपल्याला 528 नंबरचं जे नाव आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडस पाठीमागच्या सगळ्या ह्याचा थोडासा अभ्यास करायचा आहे. कारण हे अतिशय तेजस्वी कार्यशाली असं हे सहस्राधार चक्र आहे. इथं त्यांनी असं वर्णन केलं की पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा सुद्धा तेजस्वी असं हे या चक्राचं स्थान आहे. म्हणजे अतिशय तेजस्वी असं आहे. आणि इथं जी चंद्रकिरण जशी अनेक रंगांची असतात किंवा आपण बघतो सूर्यकिरण सुद्धा सप्तरंगांची असतात. आपण त्याला इंद्रधनुष्य म्हणतो. म्हणजे इंद्रधनुमध्ये असणारे 7 रंग जे आहेत ते एकाच रंगामध्ये एकवटलेले आपल्याला दिसतात. आणि तो रंग असतो पांढरा. सूर्यप्रकाश जेव्हा येतो तेव्हा आपल्याला पिवळट पांढरट रंगाचा किंवा चंद्रप्रकाश जेव्हा दिसतो तेव्हा तोही आपल्याला पांढरा प्रकाश दिसतो. ह्या एका रंगामध्ये पांढऱ्या रंगामध्ये हे अनेक रंग एकवटलेले असतात. म्हणजेच अनेक रंगांची उत्पत्ती ही अनेक चक्रांमध्ये झालेली आहे. आणि ह्या सहस्रांबुज हे सहस्राधार चक्र जे आहे ह्याचा रंग त्यामुळं आपल्याला पांढरा असलेला असा आपल्याला वाटतो. खरं म्हणजे त्याच्यामध्ये काय अनेक रंग आहेत. कोणते कोणते आहेत? कारण प्रत्येक चक्राचा रंग वेगळा आहे. आपण मूलाधार चक्र बघितलं ते लाल रंगाचं आहे. स्वाधिष्ठान चक्र बघितलं ते केशरी रंगाचं आहे. मणिपूर चक्र बघितलं ते पिवळ्या रंगाचं आहे. अनाहत चक्र आहे ते हिरव्या रंगाचं आहे. विशुद्धी चक्र जे आहे ते निळ्या रंगाचं आहे. आणि आता आज्ञाचहार चक्र जे आहे ते पांढऱ्या रंगाचं आहे. आणि पांढरा रंग मागच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं की पांढऱ्या रंगाने युक्त अशी आहे. म्हणजे शुभ्र शुद्धता. पांढरा रंग म्हणजे शुद्धता शुभ्रता ही जी आहे म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रकारचं वैभव एक प्रकारचं सामर्थ्य आपल्याला बघायला मिळतं. वैभव बघायला मिळतं. म्हणजे पांढरा रंग बघितला की आपल्याला खूप सात्विक असल्यासारखं वाटतं. ते जे आहे ते आज्ञाचक्रामध्ये दिसतं. आणि इथं सहस्राधार चक्रामध्ये मात्र अनेक रंग एकमेकात मिसळलेले. म्हणजे या सगळ्या चक्रांची जी ताकद आहे या सगळ्या चक्रांची जी शक्ती आहे ती या सहस्राधार चक्रामध्ये एकत्रित एकवटलेली आपल्याला दिसून येते आहे. आणि ह्या चक्राच्या कार्यशीलतेच्या दरम्यान आपल्याला आणखीन एक गोष्ट लक्षात येते की आपण एक एक चक्र ओलांडत जेव्हा सहस्राधार चक्रापर्यंत जातो तेव्हा तिथं शिव आणि शक्ती यांचं मिलन होतं. आणि शिवशक्तीचं मिलन झालं की अनेक रंग म्हणजेच काय हो तर जेव्हा ते दोघं जण एकत्र येतात तेव्हाच काहीतरी नवनिर्मिती घडते. आणि नवनिर्मिती घडत असताना अनेक रंग म्हणजे समजा नवीन एखादी फुलं पानं अशी किंवा नवीन फुलझाडं उगवत असतील तर आपल्याला विविध रंग तिथं बघायला मिळतात. त्या फुलांचे पानांचे विविध रंग आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून सहस्राधार चक्र जे आहे हे शिव आणि शक्तीचं तिथं मिलन होतं. आणि त्यांच्या कार्यशीलतेच्या दरम्यान आपल्याला अनेक रंग बघायला मिळतात.
या सहस्राधार चक्राच्या मध्यभागी एक बिंदू आहे, तो इतका सूक्ष्म आहे, म्हणजे त्याला असं त्यांनी म्हटलंय की ते ब्रह्मरंध्र आपण जे म्हणतो ते इतकं सूक्ष्म आहे, इतकं सूक्ष्म आहे की केसाच्या रुंदी जी आहे, केसाची रुंदी आपल्या बघा किती आहे ते आपल्याला, म्हणजे त्याचा आपण हे मोजमाप आपल्या सामान्य बुद्धीला करताच येणार नाही. त्या केसाच्या रुंदीच्या दशलक्षाव्या भाग, बघा किती सूक्ष्मता सांगितलेलं आहे, दशलक्षाव्या भागा इतका ते ब्रह्मरंध्र सूक्ष्म आहे. आणि तिथं ही कुंडलिनी जागा, म्हणजे आपल्याला जर म्हणजे आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा, शाश्वत आनंद मिळवायचा असेल तर, किंवा मुक्ती मिळवायची असेल तर कुंडलिनी जागृत होणं गरजेचं आहे. आणि त्या अवस्थेतच आपल्याला ते फक्त शक्य होतं, म्हणजे आपल्याला मुक्ती मिळते जेव्हा आपण ही कुंडलिनी जागृत करतो, शिवशक्तीचं मिलन होतं, विविध रंगांची एकत्रीकरण आपल्याला झालेलं दिसतं. आणि तिथं त्या ब्रह्मरंध्रामध्ये आपोआपच शाश्वत आनंद आणि अंतिम मुक्ती आपल्याला मिळते. आणि जेव्हा अंतिम मुक्ती मिळते ना, तेव्हा आपल्याला पुनर्जन्म मिळत नाही, पुनर्जन्म आपला होत नाही. आणि येथेच त्या साधकाला उन्मनी अवस्था प्राप्त झाली आहे असं म्हणतो. म्हणजे आधीच्या चक्रामध्ये आपण त्याने ध्यान लागलेलं आहे, फक्त ध्यान लागलं, त्याला आता त्याचा एक एक टप्पा वर करत म्हणजे वर चढत चाललेला आहे. आणि जेव्हा तो सहस्राधार चक्रात पोहोचला त्यावेळेस त्याला उन्मनी अवस्था त्याला प्राप्त झालेली असते. आणि परमानंद म्हणजे शाश्वत आनंद, म्हणजे तिथं गेल्यावर तो इतका आनंदित होतो की आपोआपच त्याच्या मनामध्ये बाकीचे कुठलेही विचार, परमानंद प्राप्त होत, परमानंद मिळतो, समाधान मिळतं. आणि इथं मनावरील प्रभाव ओलांडता येतो, नियंत्रण होते. आणि या स्थानाला जो योगी जातो त्याला परमधामाला तो पोहोचला असं आपण म्हणतो. विष्णू भक्त वैकुंठात जातात, शिवभक्त कैलासात जातात, आणि भगवती भक्त मणिद्वीपात पोहोचतो. आणि तीच त्या साधकाची ब्रह्मस्थिती आहे. म्हणजे आपण भक्ती कोणाची करायची किंवा कोणाचं ध्यान करायचं हे आपल्यावर, आपण शिवभक्त असू तर आपण भगवान शिवभक्त असलं तर शंकराचं ध्यान करणार आहे, आणि आपण कैलासामध्ये जाणार, तिथं आपल्याला मुक्ती मिळणार आहे. आपण जर विष्णू भक्त वैष्णव असलो तर आपण विष्णूचं भक्ती करणार आहे, आपण वैकुंठात तिथं जातो. आणि भगवतीचं म्हणजे आता जे आपण ललिताचं जे वर्णन ऐकतोय, जी भक्ती करतोय, तिचं महात्म्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, तिची जर आपण भक्ती केली तर आपण मणिद्वीपात पोहोचतो. आणि तीच खरी ब्रह्मस्थिती आहे. ती स्थिती प्राप्त करण्याचं प्रत्येक मातेला किंवा प्रत्येक साधकाला ते आवश्यक आहे. म्हणजे आता इथं आपल्याला आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायची. इथं आता हे बघा, ब्रह्मरंध्रामध्ये पोहोचलो, तिथं शिवशक्ती मिलन झालं आणि आपल्याला ही उन्मनी अवस्था प्राप्त झाली. आता इथं आपल्या जे गर्भ वाढतंय त्याचं काय होतंय, तर त्या गर्भाची आता संपूर्ण वाढ झालेली असते आणि त्याच्यामध्ये जीवशक्ती आणि प्राणशक्ती प्रसारित होते. म्हणजे आपल्याला आता त्या शिशूचे ठोके जे ऐकू येतात बघा, गर्भवतीचं जेव्हा चेकिंग केलं जातं, सांगितलं जातं, तेव्हा काय होतं तर तिथं आपल्याला ते ठोके सुद्धा, त्या बाळाचे ठोके सुद्धा ऐकू येत असतात, कारण त्याच्यामध्ये प्राणशक्ती प्रसारित. आणि जशी जशी प्राणशक्ती वाढत जाते तसे तसे त्या गर्भाची अवयवांसहित पूर्ण वाढ होत जाते. 8व्या आणि 9व्या महिन्यामध्ये पूर्णपणे चांगली वाढ झाल्यावरच बाळाचा जन्माला येतं. आणि हे पूर्ण झाल्यावर जन्म झालेले बाळ जर असेल, हे 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्या तरच ते बाळ अतिशय सुदृढ आहे असं आपण म्हणतो. बघा, या 9 या संख्येला इथं अतिशय महत्व असलेले 9 महिने 9 दिवस असं आपण म्हणतो. म्हणजे 9 हा जो आकडा आहे हा संख्याशास्त्रामधला इथं महत्वाचा आकडा असलेला आपल्याला दिसून येतोय. याच्यावरच्या सहस्रदल पद्मस्था सर्व वर्णोपशोभिता. आता सर्व वर्णोपशोभिता म्हणजे आणखीन एक गोष्ट इथं सांगायचे, म्हणजे मगाशी मी जे सांगितलं की
आपल्या ब्रह्मरंध्रामध्ये जेव्हा सहस्राधार चक्रामध्ये पोहोचतो तेव्हा आपले अनेक रंग एक झालेले दिसतात. याचं सुंदर उदाहरण म्हणजे पाण्यामध्ये एखादा तेलाचा थेंब पडला तर आणि त्याच्यावर जर उन्हाचं किरण पडलेले असले तर त्याच्यामध्ये आपल्याला अनेक रंगछटा बघायला मिळतात. बघा तुम्ही, समजा एखाद्या ठिकाणी तेल सांडलेलं आहे त्याच्यावरती पाणी पण पडलं तर तिथं आपल्याला विविध रंगांची करामत झालेली दिसते, म्हणजे विविध रंग आलेले आपल्याला दिसतात. आणि ही देवी सुद्धा, ही जी याकिनी देवी जी आहे ही सुद्धा काय करते, ही देवी अनेक रंगांनी सुशोभित आहे, अनेक रंग तिच्यामध्ये आहेत. आणि सहस्त्रदल असं त्यांनी जे म्हटलेलं आहे, सहस्त्रदल पद्मस्था, सहस्त्र म्हणजे किती होतात, 100 म्हणजे 100 पाकळ्यांचं. मी मगाशी 1000 पाकळ्यांचं म्हटलं वाटतं चुकून, बहुतेक मी 1000 पाकळ्यांचं कमळ म्हटलं, नाही, 100 पाकळ्यांचं कमळ आहे. सॉरी, ही फार मोठी चूक आहे. पण नाही, सहस्र म्हणजे हजारच ना, सहस्र म्हणजे हजारच ना. पण हे इथं बर ठीक आहे, हा आहे, पुढे दिलेलं आहे, बरोबर आहे, 1000 पाकळ्यांचंच आहे. कारण त्यांनी जे वर्णमालेचं जे आपल्याला गणित दिलेलं आहे या प्रत्येक पाकळीवरचं, त्यामध्ये कोणकोणते किती आकडे आहेत, म्हणजे विशुद्धी चक्रामध्ये 16 अक्षर आहेत वर्णमालेतली, अनाहत चक्रामध्ये 14 आहेत, मणिपूर चक्रामध्ये 10, स्वाधिष्ठान चक्रामध्ये 6, मूलाधार चक्रामध्ये 4 आणि आज्ञा चक्रामध्ये 2, अशी एकूण 50 मुळाक्षरांनी ही या देवतेची साधना करता येते. आणि या त्या चक्राच्या योगिनी देवतेला त्यांना प्रसन्न करून घेता येते. आणि आपण त्या 50 जेव्हा वर्णमाला आहेत, त्या 50 वर्णमालेचं जेव्हा हे जे विशुद्धी चक्रामध्ये किती, म्हणजे आपले जे स्वर आणि व्यंजन जी आहेत मुळाक्षरांची, यांची त्यांनी विभागणी या प्रत्येक चक्रामध्ये थोडी 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 केलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यांच्या ज्या देवतेंची संख्या आहे त्या देवतेंच्या संख्येने त्यांना गुणलं आणि त्यांची बेरीज केली तर ती 100 येते. असा काहीतरी उल्लेख एका ठिकाणी मला थोडासा वाचायला मिळाला, पण ते पूर्णपणे मला कळलं नाही म्हणून मी आता इतकं काही त्याचं क्लिअरेक्शन देऊ शकत नाही. पण जी व्यंजन आहेत आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या देवता ज्या 2 आहेत, 4 आहेत, काही ठिकाणी 6 आहेत, त्यांचे गुणाकार केला ते आकडे आणि ह्या सगळे जर केले तर ते सहस्र होतात, असं त्यांनी काहीतरी गुणाकार करून तिथं दिलेलं होतं. पण ते मला इतकं मनापासून पटलं नाही म्हणून मी काय ते तुम्हाला सांगत नाहीये. तर ह्या देवतेंची, ह्या मुळाक्षरांच्या योगानं आपण ह्या देवते म्हणजे काय, हे मूळ अक्षर जी आहेत हे सगळे एक बीज पण मंत्र पण आहेत आणि ह्यांच्या योगानं आपण त्या देवतेंची साधना करू शकतो. त्या चक्राच्या योगिनी देवतेला प्रसन्न करून घेऊन आपण त्या शिशूचं त्याच्या अवयवांसहित चांगल्या प्रकारे रक्षण करण्यास प्रार्थना आपल्याला इथं करता येते. अधोमार्गाच्या सगळ्या चक्रांना शक्ती प्रसारित होते आणि साधकाची तितकी साधना झाली तर तो साधक परत ऊर्ध्व दिशेला म्हणजे वरच्या मुकुट चक्रात म्हणजे सहस्राधार चक्रात पोहोचतो आणि त्याला परांधा मालापर्यंत पोहोचतो, म्हणजे सबंध आपल्या वरती ब्रह्मरंध्रापर्यंत पोहोचलो आणि तिथं त्याला ब्रह्मस्थिती प्राप्त होते असं म्हटलं जातं. इथं थोडस हे जे समजायला थोडस कठीण आहे, परंतु आपण एवढंच लक्षात घ्यायचं की आपल्या शरीरामध्ये असणारी जी कुंडलिनी जागृतीच्या संबंधातली जी चक्र आहेत त्या चक्रांच्या असणाऱ्या या ज्या सगळ्या योगिनी आहेत त्यांची मुख्य एक आणि सहाय्यक देवता या सगळ्यांना प्रसन्न करून घेण्याचं काम आपण या मूलाक्षर जे आहेत, वर्णाक्षर जे आहेत त्यांच्या उल्लेखानं आपण करू शकतो. असं थोडस वर्णन यामध्ये आपल्याला म्हणजे सर्व वर्णोपशोभिता हा जो उल्लेख इथं आलेला आहे, तर हे सहस्रदल कमलात असताना तिची कांती जी आहे ती सर्व वर्णांनी सुशोभित, सर्व वर्णोपशोभिता अनेक रंगांनी सुशोभित येते. म्हणजे जसं त्या पाण्यामध्ये एक थेंब तेलाचा पडला तर जसं अनेक रंग
तत्व त्याच्यामध्ये दिसतात, तसं ही अनेक रंगांनी खुलून दिसते. असं तिचं म्हणजे सुशोभित होती आहे. आता सुशोभित होते म्हणजे ती छानच दिसणार. म्हणजे ती जी योगिनी आहे ती अतिशय चांगल्या स्थितीमध्ये किंवा सौंदर्यवती दिसते, असं आपल्याला येथे म्हणू शकतो. मला असं वाटतं की आज मी इथं थांबावं, कारण मला पण थोडं जायचंय बाहेर. त्यामुळं आज आपण इथंच थांबूया. आपण पुढचं जे नाव आहे म्हणजे 109 नंबरच्या खालच्या चरणामधले जे नामं आहेत, म्हणजे 530 पासनं, म्हणजे 529 नावं आपण आतापर्यंत बघितलेली आहेत. तर 530 नामापासून आपण उद्या पुढच्या भागामध्ये आपण उद्याच्या भागामध्ये बघूया, कारण आज मी इथंच थांबायचा विचार करते. तर आतापर्यंत मला जे थोडंफार काही कळलं ते सांगण्याचा मी प्रयत्न केला. हे थोडंसं कुंडलिनी जागृती किंवा चक्र वगैरे जे आहे ती थोडीशी आपल्याला, आपण सामान्य म्हणजे साधक जे आहोत ते आपण फक्त त्या सगुण रूपाला समोर ठेवून आपण भक्ती करणारी माणसं आहोत. त्याच्या पलीकडे काय आहे, निर्गुण देवतेकडे जायचं, ह्याची भक्ती करणं, आपल्याला तेवढं ध्यान करणं, साधना करणं हे आपल्या थोडस शक्तीच्या बाहेरचं आहे. आणि त्यामुळं आपल्याला हे समजणं सुद्धा थोडंसं अवघड जातं. पण ठीक आहे, आपल्याला एवढं तरी कळते की ह्या सगळ्यामध्ये ह्या देवदेवता अधिष्ठित आहेत. म्हणजे आपल्या प्रत्येक नरदेहामध्ये ह्या सगळ्या देवदेवता आहेत आणि त्या सगळ्यांची प्रार्थना, त्या सगळ्यांची भक्ती त्यांना प्रसन्न करून जर आपण घेतलं तर आपलं शरीर नक्कीच निरोगी राहील. एवढं तरी ह्या याच्यावरनं आपल्याला कळू शकतं, असं मला वाटतं. की त्या लहान बाळाला जसं ताकद रक्षण करतं, त्याला ताकद देतं, सामर्थ्य प्रदान करतं, त्याची त्वचा चांगली करण्याचा प्रयत्न, तसं सगळे त्या बाळाला केलं. म्हणजे आपणही जेव्हा तो शिशु जन्माला येतो आणि पुढे वाढत जाईल तेव्हा ते सगळे गुण आपोआपच त्याच्यामध्ये वाढीला लागणार आहेत, वृद्धिंगत होणार आहेत. आणि त्यासाठी आपण ह्या सगळ्या देवदेवतेंना प्रसन्न करून घ्यायचे, त्यांची शक्ती, त्यांचं सामर्थ्य आपल्यालाही प्रदान व्हावं ही अपेक्षा करायची. म्हणून ह्या ललिता मातेची सेवा करणं हे किंवा तिची भक्ती करणं ही आपल्यासारख्या साधकांना अतिशय चांगले आहे. आणि त्यातल्या त्यात आपण स्त्रियांनी तरी, म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की स्त्रियांनी तरी ललिता देवीच्या जास्तीत जास्त भक्ती करावी, कारण ती स्त्री शक्ती आहे आणि आपणही स्त्री आहोत. म्हणजे आपल्यामध्ये ती अंगभूत थोडीशी शक्ती आधी आहेच आणि आपण तिला प्रसन्न करून घेतलं तर ती आपल्यावरती मेहरबान नक्कीच होईल आणि आपल्यातली सुद्धा ती शक्ती वाढीस लागेल. त्याचा उपयोग आपल्या कुटुंबाला, आपल्या स्वतःला, आपल्या समाजाला, राष्ट्राला सुद्धा नक्की होईल. अशासाठी म्हणून आपण ह्या ललिता देवीची भक्ती करण्याचा, जास्तीत जास्त तिचं स्मरण करण्याचा, तिला समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि उद्याच्या भागामध्ये आपण पुढील सगळं करूया आणि त्या ललिता मातेनं आपल्या सगळ्यांना ही शक्ती प्रदान करावी अशी मी तिच्याकडे प्रार्थना करते. आणि मलाही हे तुम्हाला काहीतरी जे काय थोडं सांगायला येत आहे ते सांगण्यासाठी मलाही शक्ती प्रदान करावी हेच मागणं तिच्याकडे मागते. आणि मी आज इथंच विराम देते, इथंच संपवते. ओम नमो भगवते जगदंब जगदंब जगदंब.